तुमच्यासोबत आज मी एक वाटण शेअर करते, म्हणजे महिनाभर आपल्याला स्टोर करून तुम्ही ठेवू शकता। टाकाऊपासून टिकाऊ म्हणा तरी सुद्धा चालेल। तर काय करायचं आहे, आपण जेव्हा कोथिंबीर साफ करतो तेव्हा अशी आपल्या ह्या काड्या वगैरे म्हणजे फेकून टाकतो। तर ह्या काय करायच्या आहेत, स्वच्छ साफ करून निवडून घ्यायच्या आहेत, कोळ्या आहेत। तर काय करायचं, स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचे, म्हणजे थोडं सुद्धा पाणी वगैरे काही राहत नाही। तसं मी धुवून वगैरे स्वच्छ सुकून घेतलेले आहेत। ह्या डेट म्हणतो आपण। इकडे दालचिनीची पानं घेतलेली आहे सुकी। तर तुमच्याकडे कढीपत्ता असेल तरी सुद्धा चालेल। शेंगदाणे घेतलेत, पांढरे तीळ आहे, हे पांढरे तीळ गावरान तीळ आहेत म्हणून तुम्हाला पांढरे दिसत नाहीत, यांना पॉलिश वगैरे काय केलेलं नाही। खोबरं घेतलंय, जिरं, लसूण काय घेतल्यात आणि आलं घेतलंय। आणि हे मसाला तुम्ही महिनाभर फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता। तर सगळ्यात अगोदर हे सगळे मसाले हे भाजून घ्यायचे, आलं आणि लसूण सोडून हे सगळं भाजून घ्यायचं आहे आपण। तवा गरम झाल्यानंतर तीळ, शेंगदाणे, खोबरं आणि हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। इकडं बघू शकता, जोपर्यंत तिळाचा चटचट आवाज येत नाही तोपर्यंत सगळं भाजून घ्यायचं आहे। जास्त काय भाजायची याला गरज नाही आहे, हलकं हलकं थोडंसं भाजायचं आहे। मी सगळे मिश्रण भाजून घेतलेलं आहे। इकडे बघा, जिऱ्याचा तर असं खूप छान वास सुटलेला आहे। जेव्हा आपण मसाला भाजतो तेव्हा जिऱ्याचा खूप असा छान वास सुटतो आणि चटचट आवाज येतो, तेव्हा समजायचं की जिरं भाजलेलं आहे। बघा, तर आता सगळं थंड झालेलं आहे। सगळ्यात अगोदर वाटण करून घ्यायचं आहे। सगळ्यात अगोदर सुक्के वाटून घ्यायचं आहे, म्हणजे आपण खोबरं, शेंगदाणे, तीळ आहेत हे आधी वाटून घ्यायचे आहे आणि नंतर आपण कोथिंबीर, आलं यांचं वाटण करून घ्यायचं आहे। इकडे पहा, तुम्हाला मी हळद दाखवायला विसरलेली, तर एक छोटा चम्मच मी ह्याच्यामध्ये हळद मिक्स केलेली आहे वाटणामध्ये। तर आता वाटण करून घेते। तर इकडे बघा, मी असं वाटण करून घेतलेलं आहे, मोठं मोठंच आहे। अजून याला बारीक करायचं आहे। तर याच्यामध्ये कोथिंबीर, आलं, लसूण, दालचिनीचं पान घालून मी अनेकदा वाटण करून घेते। इकडे बघा, मस्तपैकी असं वाटण तयार झालेलं आहे, वाटणाचा गोळा तयार झालेला आहे। आणि तुम्ही कोणती पण भाजी बनवला त्याच्यामध्ये हे वाटण आपण वापरू शकतो आणि वास सुद्धा असा खूप छान येतो। तर हे आपण बनवून फ्रीजमध्ये स्टोर करून वापरू शकतो महिनाभर। तर ही रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला सगळ्यात अगोदर व्हिडिओ पाहता येतील। आणि मी जी तुम्हाला रेसिपी दाखवते त्यामध्ये कुठली रेसिपी आवडली ते कमेंट करून नक्की सांगा। इकडे बघा, असं आपण हिला स्टोर करून ठेवू शकतो।